तर मित्रांनो नमस्कार. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत. काय झालं, आपण गेलो होतो कोकणात फिरायला आणि तुम्हाला तर पुढं कळलंच या व्हिडिओमध्ये. आपला मोबाईल जो प्रायमरी मोबाईल होता तो पडला समुद्रात आणि तो झाला खराब. आणि सगळे जे 2 दिवसाचे फुटेज होते ते सगळे त्या मोबाईलमध्ये होते. शेवटच्या दिवसाचे फुटेज आहेत ते आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आहेत. तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच उद्याच बहुतेक अपलोड करेल. तर त्यासाठीच हा व्हिडिओ काढला मी. आपण दुसरा मोबाईल घेतला आता आणि त्या व्हिडिओने आपण त्या मोबाईलने व्हिडिओ काढतो आता. त्याच्यामुळे थोडेसे 4-5 दिवस किंवा मागच्या वीकमध्ये व्हिडिओ आले नाहीत. तर बघू आपण या वीकमध्ये त्याचा व्हिडिओ टाकू नक्कीच. तर मित्रांनो आपण आलो आहेत सुवर्ण गणेश मंदिर दिवे आगारपाशी. थोडीशी अडचण काय झाली, आपला मोबाईल समुद्रात घेऊन गेलो होतो आपण. ते पाऊच पण घेतला होता पण ते पाऊच काय थोडा लिकेज होता का काय माहिती. ते पाऊच लिकेज असल्या कारणानं ऊन लागते भरपूर मित्रांनो. तर विषय असा झाला की आपण गेलो समुद्रात मोबाईल पाऊचमध्ये घेऊन आणि त्याच्यात गेलो पाणी. आपला मेन मोबाईल, पैसे पण भिजले, मोबाईल पण खराब. त्याच्यामुळे आपल्या सेकंडरी मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ काढतोय. अलीकडे या गाडी घ्या, गाडी बघा. आता आपण सुवर्ण गणेश मंदिर पाहिलं. बघू आता पुढं कसं जायचं आहे काय. हरिहरेश्वरला जायचा विषय आहे आता. मोबाईल बी भिजला. आपण आलो मित्रांनो आता आपण हरिहरेश्वर बीचवरती. काय बीच या बाजूला समोर, पाठीमागची कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. हरिहरेश्वरचा बीच आहे मित्रांनो. आपल्याला जायचं आता मंदिरात. चला आपण जाऊ मंदिरात आता, हरिहरेश्वर. स्टॅच्यू आहे बघा खेकड्याचा, जबरदस्त असा. आपण आलो आता मित्रांनो श्रीवर्धनला. हा, खेकड्याला घेतले पाहिजे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत खेकडा स्क्रॅप मांडणी शिल्प लोकार्पण समारंभ. अजित पवार, श्रीवर्धन नगर परिषद, सर जे कॉलेज महाविद्यालय मुंबई, त्यांची मांडणी. इंजिनिअरिंग स्ट्रक्चरचा एकदम खतरनाक नमुना आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, बेरिंग वगैरे असे जे आहेत ना, सगळं स्क्रॅप मटेरियलमध्ये बनवलेलं आहे. वाव, नट बोल्ट हे जबरदस्त बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. सगळं स्क्रॅप मटेरियलमध्ये, गाड्यांच्या 4 व्हीलर स्क्रॅपच्या मटेरियलमध्ये बनवलेलं आहे. मस्त शिल्प एकदम. एक पार्ट जो पाहिला ना तर पाहण्यासारखं आहे सगळं. हे बघू शकता तुम्ही, सगळं 4 व्हीलरचे पार्ट आहेत हे जे आहेत असे. हे आणि हा समुद्र किनारा श्रीवर्धनचा. किनारा कमी आहे, पाहू शकता. असे रॉक आहेत साईडला बसण्यासाठी. एकदम किनाऱ्यावरती पाणी येत आहे. ते व्यागारला कसं आहे, किनारा भरपूर मोठा आहे. तुम्ही पाहू शकता डोंगर वगैरे मस्त.
राईड पण आहे तिकडं. बाग वगैरे मेंटेन केलेली इकडं दोन्ही बाजूला. चला थोडं सावलीत बसू आपण. इथं ओपन जिम पण आहे मित्रांनो. छान मेंटेन आहे श्रीवर्धन. आदिती तटकरे आमदार. छान डेव्हलप आहे. मस्त चौकट आहे बघा श्रीवर्धनची. स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. असं मस्त स्ट्रक्चर केलंय. परवलेवरती लाकडाचा फील दिलाय. लाकडी टेक्स्चर केलंय. लॉन लावलंय त्याला काय पाणी दिलं नाही. लॉन जळून गेलं पूर्ण. हे बघू शकता तुम्ही. असं एक शिल्प आहे बघा. कोळी बांधवांचं शिल्प. खाली बोट छान आहे. इकडे थोडासा किनारा दिसतोय. किनाऱ्याच्या बाजूलाच हे असं डेव्हलप केलंय मस्तपैकी संध्याकाळी बसायसाठी. त्या तिकडे पोकलेन वगैरे चालू आहे. तिकडे काय भराव चाललाय का काय काय समजत नाही. काय विषय दिसते का नाही तुम्हाला काय माहिती. झूम करून आपला सेकंडरी मोबाईल एवढी काय जी कॅपॅसिटी चांगली नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही. पोकलेन वगैरे दिसते तुम्हाला पिवळ्या कलरचे. तर बहुतेक भराव करायचं चाललाय काय माहिती. डंपर वगैरे तिकडे दिसत आहेत बघा. डंपर वगैरे चाललेत. चला आपल्याला जायचं आता दिव्या आगारला परत. आपला आजचा मुक्काम परत दिव्या आगारला आहे. साधारणतः 5:30 झाले. उन्हाचा चटका असाय चांगला भरपूर. आज गुड मॉर्निंग आहे.